नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे इंडियन आर्मी एस-एस-सी टेच भरती निघालेली आहे 2026 ची. ही जी भरती निघालेली आहे स्पेशली फक्त महिला कॅन्डिडेटसाठी इथं भरती निघालेली आहे. महिलांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे यामध्ये. याच्यात जे तुमचं पद असणार आहे मित्रांनो, एस-एस-सी टेस्टचं तुमचं हे पद असणार आहे याच्यासाठी. आता महिलांसाठी आता अपॉर्च्युनिटी असणार 67 नंबरची ही बॅच असणार आहे. ओके. शॉर्ट सर्व्हिस कमिशनकडून टेक्निकल ह्युमन ऑक्टोबर 2026 ची बॅच यासाठी टोटल इथे 29 पदांसाठी भरती निघालेली आहे. त्यानंतर एस-एस-सी डब्ल्यू टेचमध्ये एक व्हॅकन्सी आणि एस-एस-सी डब्ल्यू नॉन नॉन टेचमध्ये यू-पी-एस-सी नॉन टेच ज्यामध्ये एक एक व्हॅकन्सी म्हणजे अशा 31 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. यू-पी-एस-सी नॉन टेचमध्ये एक, एस-एस-सी टेचमध्ये एक आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल ह्युमन ऑक्टोबर 2026च्या बॅचमध्ये 29 पदं. अशा तिघी पदांना मिळून 31 पदांसाठी भरती निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता सर अप्लाय करण्यासाठी इंजिनिअरिंग डिग्रीवाले अप्लाय करू शकतात. बी-टेक वाले अप्लाय करू शकतात आणि यू-पी-एस-सीचे जे नॉन टेकचे जे पद आहे तिथं कोणत्याही शाखेतील डिग्रीवाले अप्लाय करू शकतात. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघाली इंडियन आर्मीकडून निघालेली आहे, ज्याची वेबसाईट लिंक पण दिलेली आहे. 67 नंबरची शॉर्ट सर्व्हिस कमिशन्सकडून टेक्निकल ह्युमन ऑक्टोबर 2026 ची बॅच असणार आहे. हायलाइट दिलेलं आहे याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला जनरल अवेअरनेस फॉर ऑनली दिलेलं आहे. इनव्हॅलिड कोर्स असणार तुमच्यासाठी, चांगली अपॉर्च्युनिटी दिलेली आहे यामध्ये. ओके. जी कोर्सबद्दल तुम्हाला मी संपूर्ण माहिती देतो. आता कॅटेगरी दिलेली आहे, डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, पेज नंबर वगैरे दिलेला आहे. त्यानुसार तुम्ही बघू पण शकता. असं त्यासाठी टाइप ऑफ एंट्री जी असणार शॉर्ट सर्व्हिस एंट्री असणार टेक्निकलसाठी एस-एस-सी टेचमध्ये 67 नंबरची बॅच असणार आहे. महिलांसाठी एज लिमिट असणार 21 ते 27 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. 1 ऑक्टोबर 2026 ही तुमची एज लिमिट काउंटिंग डेट आहे. ओपन झाल्याची जी ओपन फॉर आहे अनमॅरिड फिमेल कॅन्डिडेटसाठी तर व्हॅकन्सी असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन इंजिनिअरिंग डिग्री आपल्याला लागणार आहे आणि व्हॅकन्सी जे दिलेले आहेत 30 व्हॅकन्सी दिलेल्या आहे. एक व्हॅकन्सी आपल्याला जी असणार आहे ती नॉन टेस्टमध्ये आहे. ओके. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आता याच्यामध्ये वेबसाईट लिंक दिलेली आहे. ॲप्लिकेशन आपल्याला दिलेलं आहे याच्यात 6 जानेवारी 2026 पासून तर 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपल्याला अप्लाय करायचे आहे. मेडिकल वगैरे तुमचं केलं जाईल. आता याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस जी ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागेल, शॉर्ट लिस्टिंग करतील आणि एस-एस-बी घेतील तुमची. एस-एस-बी झाल्यानंतर मेडिकल होईल, मेरिट लिस्ट लागेल आणि जॉइनिंग लेटर तुम्हाला मिळणार आहे. डेट ऑफ पब्लिक फॉर शॉर्टलिस्ट दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटची लिस्ट आहे. फर्स्ट वीकमध्ये मार्च 2026 मध्ये लागणार आहे. आता याच्यामध्ये ड्युरेशन असणार एस-एस-बीचं जे की तुम्हाला मी आता याच्यात एप्रिल ते जून 2026 पासून आपलं चालू होणार आहे आणि 2 वीक्स मार्च 2026 पासून आपलं असणार आहे. तर प्री कमिशन अकॅडमी जी असणार आहे ट्रेनिंगमध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गया बिहारमध्ये होणार आहे. ड्युरेशन असणार आहे ट्रेनिंगचं 49 वीकचं असणार आहे. ऑक्टोबर 2026 पासून तर सप्टेंबर 2027 पर्यंत तुमची ट्रेनिंग आहे. ट्रेनिंगमध्ये तुम्हाला स्टायपंड दिले जाणार आहे. ₹56,100 पर मंथ असणार आहे. आणि तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर फर्स्ट रँक असणार लेफ्टनंट तुम्ही बनणार आहेत. जेव्हा तुम्ही लेफ्टनंट बनून जाणार तेव्हा तुमचा सिटीजनशिप जो असणार 17 ते 18 लाख रुपये असणार आहे. त्याच्यामध्ये फ्री मेडिकल कव्हरेज वगैरे असणार आहे. ट्रॅव्हल टू आपल्याला होमपर्यंत टाउनपर्यंत जाण्यासाठी फॅसिलिटी देणार आहे. टाइप ऑफ कमिशन दिलेलं आहे शॉर्ट सर्व्हिस कमिशन्स. याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे आपल्याला जे की रिलायन्ससाठी. ओके. आता आपल्याला कधी रिटायर वगैरे घ्यायचं असेल, 5 वर्ष ड्युटी करून आपल्याला निघायचं असेल तर निघू शकता किंवा 10 वर्ष करून निघायचं असेल निघू शकता. ओके. 14 वर्ष ड्युटी करून निघायचं असेल तर निघू शकता तुम्ही इंडियन आर्मीच्या बाहेर. जर इथं ऑप्शन पण दिलेलं तुम्हाला परमनंट व्हायचं असेल तर तुम्हाला 10 वर्ष सर्व्हिस इथं करावी लागेल. 10 वर्ष सर्व्हिस झाली की तुम्ही डायरेक्टली इथं परमनंट पण होऊन जातात. ओके. आता याच्यामध्ये दिलेल्या फोर्स कमिशनची माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. बेनिफिट्स तर तुम्हाला सगळं काही भेटतं डिपेंडिंग ऑन सर्व्हिस भेटतं. सर्व्हिसनुसार असणार आहे. याच्यामध्ये जी पद असणार अनमॅरिड फिमेलसाठी तर पद असणार इंडियन आर्मीकडून प्री कम्युनिंग ट्रेनिंग अकॅडमीकडून PCTA घेण्यात येणार आहे. इलेजिबिलिटी नॅशनॅलिटी ऑफ इंडियन सिटिझनशिप अप्लाय करू शकता. काहीही हरकत नाही आहे. एज लिमिटबद्दल बोलायला गेलं तर एस-एस-सी टेस्ट 67 नंबरची बॅच महिलांसाठी असणारी 20 ते 27 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. 1 ऑक्टोबर 2026 आपले एज लिमिट काउंटिंग डेट आहे. त्याच्यानंतर याच्यात दिलेलं आहे इंडियन आर्म फोर्स डिफेन्स पर्सनल. याच्यात जे पद आहे नॉन टेचमध्ये नॉन टेच नॉन यू-पी-एस-सीमध्ये जे पोस्ट दिलेले आहे याच्यात पण 35 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता महिला कॅन्डिडेट्स. ओके. तर स्पेशल दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला मिसमॅच टीम वगैरे दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला नेम दिलेले आहे, संपूर्ण माहिती कॅरी दिलेला आहे, डिग्री
प्रोव्हिजनल मार्कशीट्स वगैरे देण्यात आपल्याला लागणार आहे. सगळे जे मार्कशीट्स वगैरे आपल्याकडे आहे, ते आपल्याला लागणार आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे द मिनिमम फिजिक्स आपले फिजिकल स्टँडर्ड्स वगैरे बद्दल माहिती दिलेली आहे. जॉइनिंग ट्रेनिंग दिलेली आहे अकॅडमीकडून. ओके. आता याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. मेडिकल फिजिकल स्टँडर्ड दिलेलं आहे. ऑफिसर्स ग्रेड वुमेन करता. ओके. आता सगळ्यात पहिले 2400 मीटर तुमची घेतली जाणार महिलांची. 13 मिनिटाचा टाईम तुम्हाला भेटणार आहे. पुशअप्स असणारे 15, त्यानंतर पुलअप्स असणारे 2 आणि सीटअप्स असणारे 25. ओके. तर स्क्वॉडमध्ये तुम्हाला टाईम देण्यात येणार आहे. 2 स्टेप तुमचे घेण्यात येणार. 2 सेटमध्ये घेण्यात येईल. 30 आपल्याला करायचे आहे. ओके. लंग्स असणारे 2 स्टेजमध्ये आपल्याला असणारे 5 करायचे आहे आणि स्विमिंग आपल्याला म्हणजे 10 करायचे. एका स्टेपमध्ये 5, 2 स्टेपमध्ये 10. ओके. स्विमिंग आपलं चेकिंग केलं जाईल. ओके. त्याच्यामध्ये संपूर्ण मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट लागणार आहे डेटा प्रूफसाठी. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन इम्पॉर्टंट पॉईंट तुमचा जे असणार याच्यामध्ये आपला इंजिनिअरिंग डिग्री कोर्स आपला झालेला पाहिजे. फायनल इयरवाले जर तुम्ही असाल, जर तुम्ही पास होत असाल 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत, तुम्ही पण अप्लाय करू शकता. पेरवाले पण अप्लाय करू शकतात. ओके. ॲडिशनल बेसिस बॉन्ड वगैरे आपल्याला असणार आहे. याच्यात अप्लाय करायचं असेल तरच अप्लाय करा. तुम्ही नंतर ट्रेनिंगला जॉइन झाल्यावर तुमच्याकडून पैसे वसूल करण्यात येतात मग नंतर सोडल्यानंतर. ओके. कारण की ट्रेनिंगसाठी हा खर्च पण खूप असतो. आता यामध्ये ऑल फायनल इयर दिलेले आहे. फॉर कॅन्डिडेटसाठी फायनल इयर सेमिस्टर एक्झाम दिलेली आहे, जे की शेड्युलेड फॉर द 1 ऑक्टोबर 2026 मध्ये असणार आहे. नॉट इलेजिबल अप्लाय कोर्स. ओके. जर तुमचं फायनल इयर जर कंप्लीट होत असेल 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत तरच अप्लाय करा, नाहीतर तुम्ही अप्लाय करू नका. ओके. लक्षात असू द्या. आणि त्याच्यानंतर ट्रेनिंग तुमची मी सांगितलेली आहे त्या ठिकाणी होणार आहे. गयामध्ये बिहारला बीटेक डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकतात. ओके. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते. त्यांनी जे तुमचं नॉन टेस्टचं पद आहे त्याच्यामध्ये एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकतात. ओके. आता फायनल सेमिस्टर दिलेलं आहे याच्यामध्ये प्रोव्हिजनली. आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही 6 सेमिस्टर आपले झालेले पाहिजे. ओके. तरच आपण अप्लाय करू शकतात. नाहीतर आपल्याला इथून बाद करण्यात येईल. आता जे बाकीचे 2 पदं राहिले UPSC डब्ल्यू नॉन टेस्टमध्ये UPSCचं जे नॉन UPSCचं जे पद आहे आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता. SSC डब्ल्यू टेस्टमध्ये बीटेक आणि इंजिनिअरिंग स्ट्रीमवाले अप्लाय करू शकतात. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह याच्यात पण आपण फायनल इयरवाले पण अप्लाय करू शकतात. पण 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत जर आपली डिग्री कंप्लीट होत असेल तर आपण अप्लाय करा. महिलांसाठी चांगली पॉझिटिव्ह. आता वॅकन्सीजबद्दल इथं माहिती दिलेली आहे की जी की बिटवीन आपल्याला याच्यात इंजिनिअरिंग स्ट्रीमवाल्यांसाठी चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते. एकच पद आहे फक्त ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी. आता याच्यामध्ये दिलेलं आहे कोर स्ट्रीम दिलेलं आहे, इंजिनिअरिंग आपल्याला स्ट्रीम वगैरे दिलेलं आहे आणि याला ॲक्टिव्हिटीज वगैरे दिलेल्या आहे, वॅकन्सीज दिलेल्या आहे. तर सिव्हिलसाठी तर वॅकन्सी असणार आहे तुम्हाला टोटल ऑफ 7 वॅकन्सी देण्यात आलेली याच्यामध्ये. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते. त्याच्यानंतर कॉम्प्युटर सायन्ससाठी याच्यामध्ये आपल्याला 4 पदं बघायला मिळतात. तर त्याच्यात पण चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळतात आपल्याला. त्याची आपल्याला हे जे त्याची आपल्याला याच्यात दिलेली आपल्याला स्ट्रीम वगैरे देण्यात आलेली आहे. तुम्ही बघून घ्यायची आहे. ओके. आता त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये पण पदभरती असणार आहेत. ओके. इलेक्ट्रिकलमध्ये वॅकन्सी असणार. याच्यामध्ये 3 वॅकन्सी बघायला मिळतात आपल्याला इलेक्ट्रिकलमध्ये. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपल्याला 6 वॅकन्सी बघायला मिळतात आहे. ओके. इलेक्ट्रॉनिक्स टीममध्ये खूप सारे इथं दिलेलं आहे. ओके. मेकॅनिकलमध्ये पण आपल्याला याच्यामध्ये 9 वॅकन्सी बघायला मिळतात. 9 पदभरतीसाठी तर वॅकन्सी आहे मेकॅनिकलसाठी. ओके. त्याच्यानंतर आता आता 29 पदं जी आहे दिलेली आपल्या 67 नंबरच्या बॅचसाठी आणि हे 2 पदं दिलेली एंट्री वॅकन्सीज त्याच्यामध्ये SSC डब्ल्यू टेस्टमध्ये 67 नंबरच्या बॅचमध्ये जी असणार आहे ऑक्टोबर 2026ची याच्यामध्ये 1 पद आहे BTechवाल्यांसाठी आणि SSC नॉन टेच नॉन UPSCमध्ये याच्यात पण आपल्याला 1 पद आहे ग्रॅज्युएशन स्ट्रीममध्ये आपण अप्लाय करू शकतात. ओके. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. याच्यात पण आपल्याला अप्लाय करण्यासाठी ओके महिलांसाठी सुवर्ण संधी दिलेली आहे. आता तुम्हाला याच्यात दिलेली संपूर्ण माहिती वगैरे ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, जो की यांच्या वेबसाईटवरून भरायचा आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला सेल्फ अटेस्टेड आपल्याला 10वीचा मार्कशीट लागणार आहे. आणि डिग्री सर्टिफिकेट. त्याच्यानंतर 12वीचा मार्कशीट अँड बोर्ड सर्टिफिकेट. ओके. 10वीचं 12वीचं. त्याच्यानंतर डिग्री सर्टिफिकेट अँड मार्कशीट लागणार आहे ग्रॅज्युएशनची. ओके. त्याच्यानंतर आपल्याला पार्ट 2 मध्ये आपल्याला ऑर्डर ऑफ मॅरेज मॅरेज असेल तर मॅरेज मॅरेज महिला लग्न होईल महिलांसाठी त्यात लागणार आहे. ओके. लग्न झालेल्या महिलांना घेणार नाही कारण की अनमॅरिड महिलांसाठी ही ऑपॉर्च्युनिटी आहे. ओके. याच्या संपूर्ण आपल्याला डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहेत. हे केअरफुली आपल्याला बघून घ्या. त्यानंतर आपलं पुढे गेल्यानंतर याच्यामध्ये दिलेलं आहे आर्मीकडून आपल्याला चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. ऑफलाईन पद्धतीने कोणताही फॉर्म घेतला जाणार नाही. फक्त तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने आता सिरियल दिलेलं आहे. ज्या सिरियलनुसार तुम्हाला जेव्हा SSBला बोलवण्यात येईल तेव्हाच तुम्हाला तिथं जायचं आहे. ऑनलाईनच फॉर्म आपल्याला भरायचा आहे. जे की तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता सिलेक्शन दिलेलं आहे जे की शॉर्टलिस्टेड ॲप्लिकेशन हेडक्वार्टर जे आहे तुमचं आर्मीचं
त्यामध्ये तुम्हाला शॉर्टलिस्टेड केलं जाईल. तुम्हाला तिथं बोलवलं जाईल. तुमची जे एस-एस-बी कंप्लीट केलं जाईल, डॉक्युमेंटेशन कंप्लीट केलं जाईल. त्याच्यानंतरच तुम्हाला फायनल जॉइनिंग लेटर वगैरे मिळणार आहे. ओलामीड सिलेक्शन सेक्शन दिलेलं आहे. याच्यामध्ये कंडक्ट एस-एस-बी कडून चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. ओके. यामध्ये पण. आता जॉइनिंग प्री कमिशन ट्रेनिंग अकॅडमीकडून असणार आहे. तर चांगली पॉझिटिव्ह आहे. जॉइनिंग लेटर वगैरे तुम्हाला भेटून जातात. जेव्हा तुम्ही इथून फायनल सिलेक्शन घेणार आहोत तेव्हा. मेडिकल पण तुमचं चेक केलं जाईल महिलांचं. ओके. सगळं आपल्याला चेक केलं जातं. महिलांची मेडिकल वगैरे होत असते. टाइप ऑफ कमिशन दिलेले आहे. ग्रँड कमिशन असणार आहे. चांगली पॉझिटिव्ह आपल्या ट्रेनिंग पिरियडमध्ये पगार असणार आहे. त्यानंतर पे असणार आहे, अलाउन्स असणार आहे. सगळी फॅसिलिटी भेटते. त्यानंतर आपल्याला शॉर्ट सर्व्हिस कमिशन आपलं सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला लेफ्टनंट ही रँक मिळते. लेफ्टनंट रँक नंतर 17 लाखाचा पॅकेज मिळतो. आता 1 इयर आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. कमिशन वाईज आपल्याला इथं ट्रेनिंग वगैरे इथं घ्यावी लागते. ट्रेनिंगबद्दल तुम्हाला 49 वीकची तुमची ट्रेनिंग आहे. ओके. आता याच्यामध्ये जर बघायला गेले मॅरेज ड्युरिंग ट्रेनिंग. तर ट्रेनिंग तुमची होत असताना तुम्हाला इथं मॅरेज लग्न वगैरे करता येणार नाही. ओके. तर ट्रेनिंग वगैरे झाल्यानंतर तुम्ही लग्न करू शकतात. ओके. अकॅडमिक डिग्री दिलेली आहे याच्यामध्ये. ओके. डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमावाल्यांसाठी चांगली पॉझिटिव्ह. त्यानंतर याच्यामध्ये दिलेले आहे रिटायर शॉर्ट सर्व्हिस कमिशनकडून चांगली पॉझिटिव्ह देण्यात आलेली आहे. ओके. 6 मंथसाठी आपल्याला याच्यामध्ये रिटर्न शॉर्ट सर्व्हिस कमिशन असते. ओके. लॅबिलिटी सर्व्हिस आपल्याला भेटत असते. टर्न एंगेजमेंट दिलेलं आहे, जे की तुम्हाला मेल, फिमेल दोघांसाठी. तर ड्युटी आहे 5 वर्षानंतर तुम्हाला जर सोडायची असेल तर तुम्ही सोडू पण शकता ड्युटी. ओके. तुम्हाला जर वाटलं आता मला सर्टिफिकेट वगैरे भेटलं, आता नंतर दुसरा जॉब करायचा आहे, तुम्हाला ते सर्टिफिकेट लावून तुम्ही दुसरीकडे पण जॉब करू शकतात. पण तुम्हाला परमनंट व्हायचं असेल तर 10 वर्षानंतर तुम्ही परमनंट पण होतात. टेकिंग अप सिव्हिल जॉब तुम्ही करू शकता. कोणतेही जॉब तुम्ही करू शकतात. फॅमिली बिझनेस वगैरे काय करायचं करू शकतात. ट्रेनिंग कॉस्ट असताना तुम्हाला पर वीकमध्ये तुम्हाला ₹16,260 लागणार आहे. पण तुम्हाला ₹56,100 जो पगार भेटतो, तो तुमचा पूर्ण ट्रेनिंगमध्ये जातो. कारण की तुमचा हप्त्याभराचा जो कॉस्ट आहे व पर वीकचा, एका आठवड्याचा तो 16,260 म्हणजे तुमचा 4 एका महिन्याला होता 28 दिवसाचे ₹56,100 तुमचे पूर्ण पगार ट्रेनिंगमध्येच जातो. ओके. नंतरून तुमची ट्रेनिंग झाल्यानंतर पूर्ण पगार तुम्हालाच भेटतो. ओके. लेफ्टनंट रँक मिळाल्यानंतर. आता याच्यामध्ये दिलेलं सर्व्हिस प्रोबेशन पिरियडमध्ये आपल्याला झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले लेफ्टनंट रँक मिळते. लेफ्टनंट नंतर कॅप्टन बनतो प्रमोशन बेसवर, मेजर बनतो, लेफ्टनंट कर्नल बनतो, कर्नल टी-एस बनतो. त्याच्यानंतर त्याच्यानंतर सॉरी कर्नल बनतो, ब्रिगेडियर बनून जातो. त्यानंतर मेजर जनरल बनतो, लेफ्टनंट जनरल हॅक स्किल बनतो. त्यानंतर हॅक स्पल स्किल आपल्याला लेफ्टनंटमध्ये जनरलिस्ट बनतो. ओके. असं पूर्ण आपल्याला इथं सी-ओ, ए-एसपर्यंत आपल्याला प्रमोशन भेटत असतात. चांगली पॉझिटिव्ह याच्यामध्ये महिलांसाठी आहे. आता याच्यात पुढे गेल्यानंतर सर्व्हिससाठी चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. आता पे दिलेलं आहे तुम्हाला. रँक जी असणार आहे लेफ्टनंटला स्टार्टिंग सॅलरी लेवल 10,000 56,100 पासून 1,77,500. जर तुमचा कॅप्टनमध्ये झाला तर पगार वाढतो, मेजरपर्यंत पगार वाढतो. त्यानंतर लेफ्टनंट कर्नलचा पगार वाढत असतो, तर ब्रिगेडियरचा पगार वाढतो. अशा पद्धतीने वाढत, वाढत, वाढत तुम्हाला सी-ओ, एसपर्यंत जर प्रमोशन भेटलं तर ए-18 सॅलरी भेटते. ₹2.5 लाख तुम्हाला फिक्स पेमेंट भेटतो, म्हणजे ₹2,50,000. मिलिटरी सर्व्हिस पे तुम्हाला भेटत असतो, जो की तुम्हाला असणार आहे लेफ्टनंट टू ब्रिगेडियरपर्यंत, म्हणजे ₹15,500 हे तुम्हाला पगाराचे वेगळे भेटेल. ब्रिगेडियर रँक बघू शकता तुम्ही इथं दिलेले आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 नंबरचं तुमची रँक आहे. म्हणजे तुम्हाला खूप सारे प्रमोशन पर्यंत चान्सेस आहे. तुम्हाला ₹15,500 पर मंथ पगाराच्या व्यतिरिक्त वेगळे भेटणार आहे. स्टायपंड भेटणार आहे. स्टायपंड तुम्हाला जो सांगितलं 56,100 स्टार्टिंग. आणि तुम्हाला याच्यात लेव्हल 10 सॅलरी वगैरे भेटते. अदर अलाउन्स वगैरे तुम्हाला दिले जातात. ड्रेस अलाउन्स भेटत असतात. ओके. त्यानंतर आपल्याला रिसिव्ह अलाउन्स भेटत असतात ₹2625. टेक्निकल टायर 1, टेक्निकल टायर 2 मध्ये आपल्याला पैसे पगार भेटत असतो ₹3,000 पर मंथ. आणि टायर 2 मध्ये ₹4,500 पर मंथ. ओके. त्याच्यानंतर ही तुमची हँड सॅलरी स्लिप दिलेली आहे. जे की तुम्हाला वाचायची असेल तुम्ही बघू शकतात कशा पद्धतीने तुमची हँड सॅलरी देण्यात आलेली आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये दिलेला आहे युनिफॉर्म अलाउन्स जो असणार आहे, ड्रेस अलाउन्स तुम्हाला ₹20,000 पर मंथ तुम्हाला येतात. आपल्याला युनिफॉर्मसाठी आपल्याला पैसे भेटत असतात. ओके. एका वर्षाचे ₹20,000 आपल्याला युनिफॉर्मसाठी मिळत असतात. तर हे पण चांगली पॉझिटिव्ह दिलेली आहे. रेशन भेटत असतात का आपल्याला ट्रान्सपोर्ट अलाउन्स भेटत असतं हायर सिटीपासून तर आपल्याला अदर सिटीपर्यंत. म्हणजे 3600 पासून तर 7200 पर्यंत आपल्याला ट्रान्सपोर्ट अलाउन्स देतात. आता हायर सिटीचे नाव याच्यात देण्यात आलेले आहे. तुम्ही बघू शकता हायर सिटी कोणकोणते आहे. ओके. ते आपण याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. ओके. त्यानंतर आता पुढे गेल्यावर अदर आपल्याला लेव्हल 14 पर्यंत आपल्याला 15,000
₹750 डी-ए पर मंथ आपल्याला भेटत असतात. ओके. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला फिजिकली डिसेबिलिटीसाठी आपल्याला ₹2250 डी-ए असतो. चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स भेटत असतं आपल्याला ₹2250, जे की असणार आहे नर्सरीपासून तर 12वी क्लासपर्यंत आपल्याला भेटत असतात. जर तुमच्या मुलांना तुम्हाला हॉस्टेलला टाकायचं असेल, हॉस्टेलसाठी तुम्हाला 6,750 भेटत असतात. नर्सरीपासून तर 12वी पर्यंत जी तुरळी आर्मीची हॉस्टेल असतात त्यासाठी. आता 50% आपल्याला याच्यात दिली, 25% ऑटोमॅटिकली आपल्याला ईच टाईम असतात. 50% आपल्याला गोल्स ऑफ बाय असतात. ओके. आता आर्मी ग्रुप इन्शुरन्स भेटतो. त्यासाठी 1,25,00,000चा तुमचा इन्शुरन्स आहे. त्यासाठी ₹12,500 पर मंथ तुमच्या सॅलरीमधून कट होतात. आणि तुम्ही जर आता मेडिकलीमध्ये काही तुम्हाला झालं, समजा अपंगत्व वगैरे असं झालं, तुम्हाला इथं कमीत कमी ₹25,00,000 पर्यंत पासून तर आपल्याला 5,00,000 इथं अमाउंट भेटत असते. ओके. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आता याच्यामध्ये आपल्याला याची वेबसाईट लिंक दिलेली आहे. स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन करावं लागतं, फॉर्म अप्लाय करावा लागतो. लॅबची क्रायटेरिया वगैरे चेक करून फॉर्म भरावा लागत असतो आपल्याला यामध्ये. ओके. संपूर्ण मध्ये स्टेप बाय स्टेप वाचून घ्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये फादर नेम, मदर नेम व्यवस्थित चेक करून टाका. ओके. सेल्फ अटेस्टेड आपल्याला ओरिजिनल आपल्याला डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहे. डिजिलॉकर वगैरे ओरिजिनल सर्टिफिकेशन नॉट सुटेबल आहे. ओके. 1 कॉपी याच्यात फोटोग्राफ्स वगैरे लागणार आहे. सेल्फ अटेस्टेड आपल्याला डॉक्युमेंटेशन लागणार आहे. मॅट्रिकपासून तर डिग्री सर्टिफिकेशनपर्यंत सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. जे त्याच्यात दिलेले पण आहे. फादर नेम, मदर नेम, मार्कशीट्स वगैरे, आधार कार्ड, पॅन कार्ड, 12वी इंजिनिअरिंग डिग्री सर्टिफिकेशन, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेशन जे पण आपल्याकडे असेल ते सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. तेव्हाच तुमचं फायनल सिलेक्शन होईल त्याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर यामध्ये आता पुढे आल्यानंतर डिजिलॉकर वगैरे चालणार नाही. तुम्हाला फिजिकली डॉक्युमेंट आणायचं आहे. ट्रॅव्हलिंगसाठी तुम्हाला थर्ड एसीचं तुम्हाला तर भाडं भेटत असतं जाण्यासाठी. ओके. जेव्हा तुम्हाला एस-एस-बी वगैरे जायचं असेल किंवा इंटरव्ह्यू असेल, मेडिकल असेल, त्यासाठी तुम्हाला जाण्या-येण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला फॅसिलिटी आपल्याला देण्यात आलेली आहे. ओके. डाउट्स क्युरीसाठी तुम्हाला मेल ॲड्रेस दिलेला आहे. तुम्ही यांच्या मेल ॲड्रेसवर कधीही मेल करू शकतात आणि तुमचे डाउट्स विचारू शकतात. तर तुमचे फॉर्म चालू झालेले याच्यात आता 6 जानेवारी 2026 पासून 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत. तर आपण लवकरात लवकर अप्लाय करून घ्या. महिलांसाठी सुवर्ण संधी जी आपण आपल्या अ, बहिणी वगैरे असेल, कोणी असेल आपल्या घरामध्ये कोणी महिला असेल, ज्यांच्या इंडियन आर्मीमध्ये सर्व्हिस करायची असेल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल इंजिनिअरिंगमध्ये किंवा ग्रॅज्युएट झालेलं असेल यांनी ग्रॅज्युएट डिग्रीमध्ये. ओके. तर आपण अप्लाय करायला सांगा त्यांना. ओके. त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. ह्या व्हिडिओ काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. याची जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता. त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशा नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक